नमस्कार मित्रांनो, मराठी माहिती दूत या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. मित्रांनो, शासनाने लाडक्या बहिणींना ई-KYC करणे बंधनकारक केलेलं आहे. त्यासाठी शासनाने 18 सप्टेंबर रोजी शासन निर्णय निर्गमित केलेला आहे व लाडक्या बहिणींना शासन निर्णय निर्गमित केल्यापासून 2 महिन्याच्या आतमध्ये ई-KYC करून घेणे बंधनकारक केलेले आहे. परंतु ई-KYC करत असताना काही गोष्टींची तपासणी करणे खूप गरजेचे आहे. नाहीतर आपण ई-KYC केल्यानंतर त्यामध्ये अडचणी निर्माण होऊन आपल्याला या योजनेतून लाभ हा बंद होऊ शकतो. त्या संदर्भातली अतिशय महत्त्वाची माहिती आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व ही माहिती जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींच्यापर्यंत शेअर करा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचे आधार कार्ड अपडेट असणे खूप गरजेचे आहे. त्यानंतर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे व तो मोबाईल नंबर तुमच्याकडे चालू स्थितीमध्ये असणे आवश्यक आहे. कारण त्याच्यावरती OTP येतो, तो OTP टाकून आपल्याला ई-KYC करावी लागते. त्यासाठी काही लाडक्या बहिणींच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे, परंतु तो जुना मोबाईल आहे व तो सध्या त्यांच्याकडे नाही, तो बंद आहे. तर असे न होता सध्या चालू असलेला मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक असणे गरजेचे आहे. त्यानंतर आधार कार्डवरती तुमचं जे नाव आहे त्यामध्ये जर तुम्ही काही बदल केला असेल किंवा त्यामध्ये काही स्पेलिंग मिस्टेक असेल तर ती दुरुस्त करणे गरजेचं आहे. मग त्यामध्ये तुमच्या नाव, त्यानंतर तुमचे पतीचे नाव किंवा वडिलांचे नाव किंवा तुमचे आडनाव हे अगदी बरोबर असणे गरजेचे आहे. त्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक जर असेल तर ती दुरुस्त करून घेणे आवश्यक आहे व ही संधी दुरुस्ती झाल्यानंतरच तुम्ही ई-KYC करून घेणे आवश्यक आहे. त्याआधीच तुम्ही जर ई-KYC केली तर तुम्हाला अडचण निर्माण होऊ शकते. त्यानंतर दुसरं म्हणजे ई-KYC करताना तुम्हाला तुमचे पती किंवा वडील यांचे देखील आधार कार्ड द्यायचे आहे. त्यानंतर त्यांच्या आधार कार्डला देखील OTP येणार आहे व तो OTP टाकल्यानंतर ई-KYC होणार आहे. त्यासाठी तुम्ही तुमच्या वडिलांचे जर आधार कार्ड देणार असाल तर तुमच्या आधार कार्डमध्ये तुमचे व वडिलांचे नाव असणे आवश्यक आहे. जर तुम्ही लग्न होऊन सासरी गेला असाल तर तिथून तुम्ही लाडक्या बहिणींचा फॉर्म भरला असाल व तुमचे आधार कार्ड जर वडिलांच्या नावचे असेल तर तुम्ही ते आधार कार्ड जोडू नका. कारण तुम्ही जे आधार कार्ड जोडलेलं असेल त्या आधार कार्डमध्ये जे नाव आहे म्हणजे तुमच्या वडिलांचे नाव असेल किंवा पतींचे नाव असेल तुमच्या नावाच्या नंतर, तर त्याच नावाचे आधार कार्ड तुम्ही ई-KYC करताना देणे गरजेचं आहे. अन्यथा तुमची फॉर्म जो आहे तो रिजेक्ट होऊ शकतो. तर तुम्ही जर पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड देणार असाल तर त्यांच्या नावामध्ये देखील कुठल्याही प्रकारचा बदल असता कामा नये. म्हणजे तुमच्या नावानंतर जर तुमच्या पतीचे नाव किंवा वडिलांचे नाव असेल तर त्यांचे नाव व तुमच्या आधार कार्डवरचे नाव याच्यामध्ये देखील कोणता बदल असू नये. स्पेलिंग मिस्टेक असेल किंवा नाव असेल हे अगदी बरोबर असणे आवश्यक आहे. त्यानंतर त्यांच्या आधार कार्डला देखील चालू असलेला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचं आहे. कारण त्याच्यावरचा जो OTP आहे तो आपल्याला घ्यावा लागतो. ई-KYC करण्याअगोदर तुमचे व तुमच्या पतीचे असेल किंवा वडिलांचे असेल हे आधार कार्ड तपासणे अतिशय गरजेचे आहे. त्यानंतर तुमची जी आधार कार्ड आहेत त्यांना मोबाईल नंबर लिंक आहे का नाही हे तपासणे गरजेचे आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं जे नाव आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल असू नये. तुमचं जे स्पेलिंग असेल देवनागरी म्हणजे मराठीमध्ये जे नाव असेल कोणत्याही प्रकारचा बदल असू नये. ही माहिती अगदी क्षुल्लक आहे परंतु अतिशय महत्त्वाची आहे. सर्व लाडक्या बहिणींनी समजून घेणे गरजेचे आहे. तुम्ही जर स्पेलिंग मिस्टेक असेल किंवा नावामध्ये बदल असेल व तुम्ही जर ई-KYC केली तर तुमचा जो फॉर्म आहे तो 100% रिजेक्ट होणार आहे
व तुमचा जो फॉर्म आहे तो कॅन्सल होणार आहे, तुम्हाला या योजनेतून लाभ भेटणार नाही। तर ई-KYC करण्याआधी तुम्ही तुमचे आधार कार्ड तपासणी करून घेणे गरजेचे आहे व त्यानंतरच ई-KYC करावी। तसेच ई-KYC करण्यासाठी पोर्टलवरती अजून देखील प्रॉब्लेम आहेत, पोर्टलचे काम सुरू आहे। तेव्हा लाडक्या बहिणींना विनंती आहे की KYC करण्यासाठी तुम्ही कोणत्याही प्रकारची गडबड करू नये व ज्या वेळेस पोर्टल अगदी व्यवस्थित सुरळीत सुरू असेल त्यावेळेलाच ई-KYC करून घेणे गरजेचे आहे व ई-KYC आपली कंप्लीट झाली का नाही याची देखील पडताळणी करणे खूप गरजेचे आहे। ई-KYC झाल्यानंतर तपासून घेणे ई-KYC पूर्ण झालेली आहे का नाही हे खूप महत्त्वाचे आहे। तर अतिशय अशी महत्त्वाची माहिती ही आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण बघितलेली आहे। मित्रांनो, अशीच नवनवीन महत्त्वपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा व त्यांना देखील या गोष्टीची माहिती मिळावी व त्यांना देखील या योजनेतून अपात्र होऊ नये, त्यांना या योजनेचा लाभ मिळावा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करा। चला तर मग भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये असेच एक महत्त्वाची नवीन अपडेट घेऊन।